नमस्ते। आपका अरविंद गणेश दामले चैनल में स्वागत है। मैं अरविंद दामले आपके सामने प्रस्तुत कर रहा हूँ मेरी ही कुछ रचनाएं। पहली 3 हैं मराठी में और बाद में एक है हिंदी में, चाणक्य नीति पर आधारित। ये है इन कविताओं की कड़ी का 658वां भाग। तो पहली मराठी की कविता है, मी एका मित्राला पोलिसाच्या ड्रेसमध्ये बघितलं आणि म्हणालो, मला माहीतच नव्हतं की तू पोलीस आहे. मित्र म्हणाला, मी वेषांतर करून शोध घेणारा गुप्त पोलीस आहे. मी म्हणालो, तर मग तू ड्रेसमध्ये कसा काय आहे? तो म्हणाला, आज मी सुट्टीवर आहे, आज मला ड्रेस घालायला परवानगी आहे. मी एका मित्राला पोलिसाच्या ड्रेसमध्ये बघितलं आणि म्हणालो, मला माहीतच नव्हतं की तू पोलीस आहे. मित्र म्हणाला, मी वेषांतर करून शोध घेणारा गुप्त पोलीस आहे. मी म्हणालो, मग तू ड्रेसमध्ये कसं काय आहे? तो म्हणाला, आज मी सुट्टीवर आहे आणि आज मला ड्रेस घालायला परवानगी आहे. दुसरी रचना आहे, आपण काही करू शकलो तर आपण आनंदी बनतो आणि जर आपण ते नाही करू शकलो तर मग आपण अनुभवी बनतो. आपण काही करू शकलो तर आपण आनंदी बनतो आणि जर आपण काही करू शकलो नाही तर आपण अनुभवी बनतो. तिसरी रचना आहे, तिच्यात आणि माझ्यात खूप जवळीक निर्माण झाली आहे. आम्ही एकमेकांना मनातलं सांगू लागलो आहे. ती कधी कधी मला कपड्यांच्या मॅचिंगबद्दल विचारते आहे. त्यामुळे माझी फारच पंचाईत झाली आहे. जर माझं मत मी सांगितलं तर मला मॅचिंगमधलं काहीही कळत नाही हे तिला कळणार आहे. आणि मला जर त्यातलं काही कळत नाही असं सरळ सरळ सांगितलं तर ते मी सरळ सरळ मान्य केल्यासारखं होणार आहे. तिला काही सांगावं का नाही हा प्रश्न आहे. पण असंही वाटतंय की माझ्या चेहऱ्याकडे नुसतं बघितलं तरी पण तिला मला काहीही कळत नाही हे नाहीतरी कळणारच आहे. तिच्यात आणि माझ्यात आता खूप जवळीक निर्माण झाली आहे. आम्ही एकमेकांना मनातलं सांगू लागलो आहे. ती कधी कधी मला कपड्यांच्या मॅचिंगबद्दल विचारते आहे. त्यामुळे माझी फारच पंचाईत झाली आहे. जर माझं मत मी सांगितलं तर मला मॅचिंगमधलं काहीही कळत नाही हे तिला कळणार आहे. आणि मला त्यातलं काही कळत नाही असं सरळ सरळ सांगितलं तर सरळ सरळ ते मी मान्य केल्यासारखं होणार आहे. तिला काही सांगावं का नाही हा माझ्यापुढे प्रश्न आहे. पण असंही वाटतंय की माझ्या चेहऱ्याकडे नुसतं बघितलं तरी तिला मला काहीही कळत नाही हे नाहीतरी कळणारच आहे. अब चौथी जो रचना है वो है हिंदी में, आर्य चाणक्य की जीवनी और सीख पर आधारित. ये है उसकी 15वीं कड़ी. जब तक दोनों का फायदा होगा तब तक दोनों साथ रहेंगे. फायदा ना होगा तो दोनों अपने आप अलग होंगे. जब तक दोनों का फायदा होगा तब तक दोनों साथ रहेंगे. फायदा ना होगा तो दोनों अपने आप अलग होंगे. जब तक दुकान में वस्तु है ग्राहक जो खरीदना चाहता है तब तक ही ग्राहक दुकान में रुकना पसंद करेंगे. जब तक दुकान में वस्तु है ग्राहक जो चाहता है तब तक ही ग्राहक दुकान में रुकना पसंद करेंगे. जब तक कोई राजा के पद पर है तब तक लोग सुनेंगे. सिंहासन हट जाने पर लोग अपने रास्ते ढूंढेंगे. जब तक कोई राजा के पद पर है तब तक लोग सुनेंगे.
सिंहासन हट जाने पर लोग अपने रास्ते ढूंढेंगे। जब तक फल हैं वृक्षों पर पक्षी वहाँ रहेंगे। फल खत्म होते ही पक्षी वहाँ से उड़ जाएंगे। जब तक फल हैं वृक्षों पर तब तक पक्षी वहाँ रहेंगे। फल खत्म होते ही पक्षी वहाँ से उड़ जाएंगे। अचानक कोई अतिथि आए तो यजमान उन्हें खाना देंगे। बुद्धिमान होंगे अतिथि तो जल्दी चले जाएंगे। अचानक कोई अतिथि आए तो यजमान उन्हें खाना देंगे। बुद्धिमान होंगे अतिथि तो जल्दी से चले जाएंगे। फायदा संतोष दोनों को होगा तब तक साथ ही साथ रहेंगे। कोई फायदा ना हो तो दोनों अलग हो जाएंगे। फायदा संतोष दोनों को होगा तब तक साथ ही साथ रहेंगे। कोई फायदा ना हो तो दोनों अलग हो जाएंगे। पूजा के लिए कोई यजमान के घर पर जाता है। पूजा के बाद दक्षिणा ले जल्दी ही चला जाता है। पूजा के लिए कोई यजमान के घर जाता है। पूजा के बाद दक्षिणा ले जल्दी ही चला जाता है। कुछ सीखने के लिए शिष्य गुरु के घर जाता है। सीख लेने के पश्चात स्थान छोड़ कर जाता है। कुछ सीखने के लिए शिष्य गुरु के घर जाता है। सीख लेने के पश्चात वो स्थान छोड़ कर जाता है। जिसका काम वहाँ पे नहीं वहाँ से जाना चाहिए। रुकने के कारण किसी को भी तकलीफ न होनी चाहिए। जिसका काम वहाँ पे नहीं वहाँ से जाना चाहिए। रुकने के कारण किसी को भी तकलीफ न होनी चाहिए।